राष्ट्रवादी एसपी पक्ष विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती. तर 20 मतदारसंघात युवकांना संधी देण्याची तयारी. विधानसभा जागा वाटपासाठी मवियाना समन्वय समिती तयार केल्याची सूत्रांची माहिती. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 जणांचा समितीत समावेश. पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का. ईडब्ल्यूएस मधून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला स्थगिती. मुंबई अलिबाग पालघरमधील रेशन दुकानातील धान्य वितरण 10 दिवसांपासून ठप्प. आता ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याचे छगन भुजबळांचे आदेश. अमोल मिटकरींनी लायकीत राहावं, मनसेच्या संदीप देशपांडेंचा मिटकरींवर हल्लाबोल. तर मिटकरी इतके नीच राजकारणी असतील असं वाटलं नव्हतं म्हणत देशपांडेंचा शाब्दिक वार. नाशिक जिल्हा परिषदेच्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याच्या संशयामुळे कारवाई. कोल्हापूरवर पुन्हा महापुराचं संकट. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगेची पाणी पातळी 43.4 फुटांवर. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले. हार्बर लोकल स्टँडर्ड्स रोडपर्यंतच करण्यासंदर्भात रेल्वेच्या हालचाली. भायखळा स्टेशनचा फास्ट थांबाही रद्द होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली. सुधाकर शिंदेंना मूळ खात्यात परतण्याचे केंद्राचे आदेश. शिवसेना युबीटीचं पुण्यामध्ये 3 ऑगस्टला राज्यस्तरीय अधिवेशन. शिवसंकल्प अभियानाची पुण्यातून होणार सुरुवात. नवनीत राणांचा 5 ऑगस्टपासून आभार आणि संवाद दौरा. अमरावतीमधील 6ही विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांच्या आभार सभा. सांगलीमध्ये चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. धरणातून 11,588 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती. नाशिकच्या येवला तालुक्यात शेतकऱ्याकडून ड्रोनद्वारे फवारणी. 5 एकर मका क्षेत्रावर ड्रोनद्वारे किल्ला फवारणीचा प्रयोग यशस्वी. राजू शेट्टींनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती. राजू शेट्टींकडून 3ऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा. यवतमाळमध्ये अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना 1,98,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा. तर कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या बैठकीनंतर निर्णय. पुणे शहर, हवेली तालुका, पिंपरी चिंचवड शहरातील 13,000 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण. उर्वरित पंचनामे 2 दिवसात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती. पुण्यात पुन्हा एकदा पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. अंबरनाथ पालिकेकडून शहरातील 12 ते 13 वर्ष जुन्या सांगाड्यांवर अनधिकृत होर्डिंग्स. तर अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीमध्ये मोबाईल ग्राहकांची बीएसएनएलला पसंती. 27 दिवसात 15,000 पेक्षा जास्त ग्राहकांकडून बीएसएनएलच्या सिम कार्डची खरेदी. धुळ्यातील लळिंगचा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. धबधबा ओसंडून वाहत असल्यानं पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी राहणार बंद. किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं किल्ला बंद. पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची त्रिस्तरीय समिती स्थापन. 7 दिवसात समिती प्रशासनाकडे अहवाल सादर करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.